पण मी म्हटलं जिकडे डोनेशन भरावं लागतंय तिकडे मी डिझर्व्ह करत नाहीये. तेव्हा मला एक पहिला थॉट होता की इट इज समथिंग डिफरंट दॅन ट्युशन्स. ते तिथे मला वाटतं तिकडे ते क्लिक झालं आणि मग तिथून पुढे ते करिअर घडलं. म्हणजे असं दिसायला हे असं दिसतं. आपल्या मेंदूमधली जी क्षमता आहे, डिसिजन मेकिंग क्षमता, ती इथे पुश होते, त्याला पुश मिळते. आणि बरं तोपर्यंत अशी वेळ आली होती की मी अगदी बसमधून उतरता उतरता पण अबॅकसची क्वेरीज पालकांच्या सॉल्व्ह करायचे. एक तर माझ्याकडे मानखूर धुवून पेरेंट यायचे दादरला, 3 मुलांना घेऊन यायचे. किड्स इंटेलिजन्स आता मुलांना अगदी वेगवेगळ्या देशांमध्ये मुलांना शिकवते. म्हणजे मला वाटतं 13 पेक्षा जास्त देशांमध्ये मुलांना शिकवते. टीचर्स ट्रेनिंग जो भाग आहे ना त्यामध्ये खास करून हायलाइट करतो क्रिएट युअर ओन आयडेंटिटी अँड फायनान्शियल इंडिपेंडन्स. सो ते घडते. सो इथपर्यंत पोहोचलेलं आहे. 600 पेक्षा जास्त स्टुडंट्स आता कनेक्टेड आहेत. 40+ एक्सपर्ट टीचर्स कनेक्टेड आहेत आमच्याबरोबर. म्हणजे आम्ही असं हजारोपेक्षा जास्त पालक आमच्या बरोबर आहेत, किड्स इंटेलिजन्स बरोबर आहेत. हॅपी टीचर प्लस हॅपी पेरेंट इज इक्वल टू हॅपी जनरेशन. सो त्या हॅपी जनरेशन साठी आमचं काम चालू आहे. नमस्कार, मी शर्मिला. मी हिरकणी चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून खूप 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 स्वागत. माणसाला जेव्हा एखाद्या गोष्टीची क्लॅरिटी नसते त्यावेळेला मग त्याचे अनेक वेगवेगळ्या ठिकाणी प्रयत्न चालू असतात आणि ज्या वेळेला ही क्लॅरिटी मिळते त्यावेळेला त्या क्षेत्राविषयी आपल्याला पूर्ण माहिती जरी नसेल तरी सुद्धा एक खात्री असते की हेच आपलं क्षेत्र आहे. आणि मग आपल्याला कितीही संकट आली, कितीही खास खळगे आले तरी सुद्धा आपण त्या क्षेत्रापासून दूर जात नाही, त्याच्यातच काम करत राहतो आणि यशही मिळत. आजची जी आपली हिरकणी आहे ती किड्स इंटेलिजन्सच्या फाउंडर शुभदा भावे यांना 2021 मध्ये इनोव्हेटिव्ह बिझनेस वुमन ऑफ द इयर हा महाबिझनेस कडून पुरस्कार देण्यात आला. तर 2022 मध्ये GISR फाउंडेशन कडून इमर्जिंग वुमन एंटरप्रेनर ऑफ द इयर हा इंटरनॅशनल इन्स्पिरेशनल पुरस्कारही त्यांना देण्यात आला. आजच्या ज्या गप्पा आहेत त्या खूप प्रेरणादायी तर आहेतच, पण रोजच्या जीवनासाठी खूप महत्वाच्या अशा गप्पा आहेत. तर आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार शुभदाताई, आज तुम्ही मी हिरकणी चॅनलवरती आलात त्यासाठी तुमचं मनापासून खूप खूप स्वागत. नमस्कार आणि थँक्यू सो मच. तुम्ही इथे इन्व्हाइट केलं त्याबद्दल मी तुमचेही आभार मानते. मला सांगा की आधी आपण तुमचा थोडासा बॅकग्राऊंड जाणून घेऊया. कारण काय की आता तुम्ही एक अबॅकस टीचर म्हणून किंवा टीचर ट्रेनिंग कोच म्हणून ओळखल्या जातात. बरंच काम पण करताय, पुरस्कार वगैरे पण मिळाले तुम्हाला. पण अबॅकस कोचिंग हे कोणी ऍज अ करिअर म्हणून स्टार्टिंग पासून घेतलं नसावं. तर तुमचं करिअर बॅकग्राऊंड काय किंवा ह्या फील्डकडे तुम्ही कसे आलात त्याबद्दल तुमच्याबद्दल सांगा. नक्कीच नक्कीच. तुम्ही अगदी बरोबर म्हटलात की अबॅकस ऍज अ करिअर कसं बघितलं जाईल. म्हणजे असे बऱ्याच जणांच्या मनात प्रश्न असतात की लहान मुलांसाठी शिकवण्याचा भाग आहे, मग तो आपल्या फावल्या वेळेत करता येऊ शकतो किंवा सगळे ऑप्शन्स बंद होतात तेव्हा कुठेतरी असा ऑप्शन आपण घेऊ शकतो. मी ह्या करिअरकडे कसे आले तर झालं असं की म्हणजे माझं बॅकग्राऊंड IT इंजिनिअरिंग मधून आहे, मास्टर्स इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. माझे वडील टीचर आणि वडील टीचर असल्यामुळे कदाचित अनकॉन्शियसली मी टीचिंग शिकत होते नकळतपणे, बोलण्यातून, डिस्कशन मधून किंवा एक आपली एक इमेज लहानपणापासून मनात बनत जाते. आणि मे बी माझ्यासाठी अथॉरिटी लेवलला माझे वडील होते, त्यामुळे कदाचित त्यामुळे तिकडनं टीचिंगची एक सुप्त आवड असावी असं म्हणजे आता जेव्हा सगळं असं सायकोलॉजिकल अभ्यास करताना असं जाणवतं. तेव्हा असं असायचं की घरून असं की जे आपण सगळ्यांचंच म्हणजे आपण नॉर्मली चांगली नोकरी किंवा असं आपण मास्टर्स वगैरे शिकायचं छान. आणि मला तेव्हा आधी माझ्या मनात असं असायचं की आपण HOD बनूया, हेड ऑफ डिपार्टमेंट, आणि IT फील्डमध्येच. म्हणजे मास्टर्स झाल्यानंतर नेट सेट द्यायची आणि लेक्चरर व्हायचं, जो लाईफ सेट इथपर्यंत.
पण हे असं वरच्या वरचा थॉट होता. असं डीप डाऊन कुठेतरी मला असं वाटतं, की आधीपासूनच मला ना स्वतःचं काहीतरी करायची आवड होती. आता स्वतःचं काहीतरी म्हणजे बऱ्याच जणांना कसं वाटतं, की मी नोकरी केली म्हणजे मी दुसऱ्यांचं काहीतरी करतोय किंवा करते आणि मी बिझनेस केला म्हणजे स्वतःचा. पण दोन्हीकडे कॉमन पॉइंट आहे, की आपण लोकांना सर्व्ह करत असतो. आपण सर्व्हिस देत असतो. मग ती जॉब असो नाहीतर सो कॉल्ड बिझनेस असो. पण मला मनात असं असायचं, की काहीतरी वेगळं. मग ते काहीतरी वेगळं जर मला जॉबमध्ये करायला मिळालं असतं तर कदाचित कंटिन्यू झालं असतं. पण मी जेवढे जॉब केले त्यामध्ये मला मिळालं नाही. मी लेक्चरर म्हणून बऱ्याच ठिकाणी जॉब केला. मी आयसीआयसीआय बँकेमध्ये बॅक ऑफिसला होते. एनआयटी मधून आम्हाला प्लेसमेंट मिळाली होती. अच्छा. पण तिथे ते वेगळं काहीतरी करायचे किंवा एका एका प्रोसेसला किंवा एका कामाला आपण अजून एक्सप्लोर कसं करू शकतो. आता हे मी शब्दात मांडते, पण तेव्हा शब्दात मांडता येत नसेल, पण ते वाटायचं आतमध्ये. आणि मग ते नाही, हे नाही, हे नाही. हा मग 1.5 महिन्यातच जॉब सोडला. हा अगदी 6 महिन्यात सोडला, मग 1 महिन्यात सोडला. असं व्हायचं आणि कारण ते वातावरण मिळालं नव्हतं मला. कदाचित जे हवं होतं ते. आणि अबॅकस बद्दल एकदा मी वाचलं, तेव्हा माझं मास्टर्स वगैरे पण पूर्ण व्हायचं होतं. आणि म्हटलं हे जरा बरं त्यानंतर अजून असे थॉट्स पण असायचे. कारण माझ्या वडिलांची फार इच्छा होती मी डॉक्टर बनावं आणि मेडिकल मला बायोमेडिकल इंजिनिअरिंगला ॲडमिशन दिलं होतं. मला मेडिकलसाठीचे सगळे प्रयत्न केले होते. पण मी म्हटलं जिकडे डोनेशन भरावं लागतंय तिकडे मी डिझर्व्ह करत नाहीये. म्हणजे माझी सरळ तिथे ते ते तो तेवढा मोठा अभ्यास करण्याची माझी लायकी नाहीये. त्यामुळे डोनेशन भरून मला काहीच करायचं नाहीये. असं माझं तेव्हा ते एक ठाम होतं. आणि मग असं वाटायचं की आपण चाइल्ड स्पेशलिस्टमध्ये लहान मुलांच्या मनाशी काहीतरी आपल्याला कारण समजते, जाणवते, की मुलांशी असं वागू नका, मुलांशी असं वागा. तुम्ही हे समजून घ्या. मग तो अंडरस्टँडिंग फॅक्टर असा नेहमी मला लॅक वाटायचा. परत म्हणते मी आता हे शब्दात सांगू शकते, पण तेव्हा कदाचित मला शब्दात सांगता येत नव्हतं. आणि अबॅकस जेव्हा मी वाचलं हे असं काहीतरी आहे, तेव्हा मला एक पहिला थॉट होता, की इट इज समथिंग डिफरंट दॅन ट्युशन्स. म्हणजे हे शाळेतल्या 6 तासाच्या अभ्यासानंतर पुन्हा 2 तास मुलांना घोकंपट्टी आपल्याला करून घ्यायची नाहीये. कारण मी तोही अटेम्प्ट केला होता. मी क्लास सुरू केले होते ट्युशन्स माझ्याच शेवटच्या वर्षात असताना. आणि म्हणजे मी आयसीआयसीआय मधला जॉब सोडल्यानंतर पण मी ट्युशन सुरू केले होते आणि पहिल्याच दिवशी मी ट्युशन्स घेते तर तिथे माझ्याकडे 20 स्टुडंट्स होते. पहिल्याच दिवशी म्हणजे जसं माझं अनाउन्स झालं 20 स्टुडंट्स होते आणि फी वगैरे पण बऱ्यापैकी म्हणजे कॉलेज शिकता अर्थार्जन चांगलं होत होतं. पण मला तिथे पण असं वाटलं, की काय म्हणजे मला नाही जमणार त्यांना परत तेच करून घ्या. शक्यच नाही माझ्याकडनं होणंच नाही. मग मी तेही बंद केलं. कारण जिकडे आतून कनेक्टिव्हिटीच वाटत नाहीये. अबॅकस जेव्हा सुरुवात झाली म्हटलं हे काहीतरी वेगळं वाटतंय आणि मग ब्रेन डेव्हलपमेंट आलं, सपोर्टिव्ह एज्युकेशन आहे हे कळायला लागलं. आणि मी सेंट्रल लाईनला जायचे शिकायला तेव्हा. ते शिकत असताना एक समजत होतं, की इथे मस्त थोडं एक्सप्लोर करता येईल. जेव्हा क्लास सुरू झाले, अगेन इट वॉज नॉट शिकणं आणि क्लास सुरू होणं हा एक वेगळाच प्रवास झाला. पण जेव्हा मुलांशी इंटरॅक्शन व्हायला लागलं ना, तेव्हा तो जो मी एक्सप्लोर होण्याचा स्कोप शोधत होते ना, तो तिथे मला मिळायला लागला, दिसायला लागला. आणि तिथे एक जर असं स्टेबल व्हायला लागतं, की मन स्थिर होतं म्हणजे अजून काही शोधत नाही. तसं काहीसं मला अनुभव त्या रविवारी यायचे जेव्हा मी क्लास घ्यायचे तेव्हा. तिकडून पुढे हे करिअर म्हणून घडलं गेलं. तेव्हा काही या पॉइंटला असं डिसाईड नव्हतं, की आपण करिअरच करायचं. तिकडे फक्त तेव्हा एकच गोष्ट कारण करिअरसाठी माझ्याकडे बरेच ऑप्शन्स होते. डिग्री कंप्लीट होणार होती. मी लेक्चरर म्हणून जॉइन झाले असते किंवा अजून बॅक ऑफिसमध्ये मी कॉर्पोरेटमध्ये जॉब करू शकले असते. असे ऑप्शन्स होते. पण करिअरपेक्षा मला मज्जा कशात वाटते ना, ते तिथे मला वाटतं तिकडे ते क्लिक झालं आणि मग तिथून पुढे ते करिअर घडलं. ओके. म्हणजे जॉब सॅटिस्फॅक्शनच्या शोधामध्ये जो स्वतःचा शोध घेतला त्याच्यामध्ये अबॅकस हाताला आला असं पण म्हणू शकतो. ऍब्सोल्युटली. ऍक्च्युली हे एकदम परफेक्ट होईल. त्यानंतर पण ना खूपदा असं व्हायचं, की मला अबॅकस या विषयासाठी नावाजलेलं व्हायचंय असं नाही. पण मला मुलांशी रिलेटेड किंवा टीचर्स, पेरेंट्स हा जो भाग आहे ना, त्या भागाबरोबर मला कनेक्टिव्हिटी हवी. आता जसं करिअर काउन्सिलिंग हा प्रकार खूप आहे आणि त्याची गरज पण वाटते कारण आता करिअरचे ऑप्शन्स पण खूप आहेत मुलांना, त्यामुळे मुलं पण कन्फ्युज्ड होतात. आणि एक साधारण 20-25 वर्षापूर्वी तुम्हाला आता हा जो करिअरचा प्रवास आहे त्या वेळेला हे करिअर काउन्सिलिंग वगैरे इतक्या प्रमाणात नव्हतं.
की त्याची गरज पण वाटत नव्हती किंवा किंवा त्याला तेवढं महत्व आलेलं नव्हतं असं आपण म्हणू शकतो. त्यावेळेला जर ते असतं तर कदाचित हा एवढा शोध घ्यायची वेळ आली नसते बहुतेक. पण त्यावेळेला ह्या गोष्टी आपण पॅरेंट्स पण तेवढे इंटरेस्टेड नसत की एका आपण रुटीन लाईफ मधून जात होतो. त्यामुळे ह्या गोष्टी मला वाटतं म्हणून हा वेगळा एक शोध घ्यावा लागला तुम्हाला असं वाटतं का आज? कारण आता तुम्ही मुलांना गाईड करता त्याच्यातून तुम्हाला त्यांचा कल कुठे आहे वगैरे हे आता लहानपणापासून थोडं थोडं समजत असेल. कदाचित ना, आता तुम्ही म्हटलं ना, की आपण मुलांचा कल कुठे तो कळतो. पण मला ना ते का असं वाटत नाही, की प्रत्येकाबरोबर तसं नाही होऊ शकत. कधी-कधी आपल्याला लहान असताना एखादं मुलं वाटते, की चला हे डान्समध्ये खूप छान आहे. पण मे बी काही काळानंतर त्याचे इंटरेस्ट बदलते, त्याचे स्किल्स बदलतायत, सगळं बदलू शकतं. त्यामुळे हे नेहमी थोडंसं अर्ली जजमेंट आपण होत राहतं, की ठीक आहे याचा कल इथे आहे वगैरे. हां, काही मुलांच्या बाबतीत आपण तो कल त्यात दिसतो सुद्धा, की आता आहे आणि जर त्या दिशेने जर विदाऊट थिंकिंग की मुलांचं करिअर आपण ह्याच्यात करू. म्हणजे उदाहरण आता समजा माझी मुलगी क्रिकेटला जाते. सो क्रिकेट हा करिअर वाईज बघितलं तर चांगला ऑप्शन आहे. पण आमचं हे असं नाही की ते करिअर झालंच पाहिजे तिचं. शी इज एन्जॉईंग, शी इज बिल्डिंग समथिंग. ती काहीतरी बिल्ड करते, तिच्या अबिलिटीज काहीतरी शिकते आणि त्याच्या बेसिसवर पुढे करिअर बदलूही शकतं किंवा हे पण राहू शकतं. मला तुम्ही आता जो प्रश्न विचारलात की कदाचित तेव्हा करिअर काउन्सिलिंग नव्हतं किंवा तेवढं अवेअरनेस नव्हता. म्हणजे एक एक साचेबद्धपणा होता. म्हणजे आज खूप सारे ऑप्शन्स आहेत. तो साचेबद्धपणा होता ना, मग मला कधी-कधी ना तो साचेबद्धपणा खटकायचा. एक किस्सा मला आठवतो. मला वाशीच्या एका शाळेचा म्युनिसिपालिटी शाळा होती आणि त्या शाळेचं मला कॉल लेटर आलं होतं. माझं इंजिनिअरिंग डिप्लोमा नंतर माझ्या आई-वडिलांनी माझं सगळं फॉर्म डिटेल भरून वगैरे ऍप्लिकेशन पाठवलं होतं. ते पेपरात यायचं ना लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्समध्ये की वेकेन्सीज असतील तिथे. तर माझं तसं जॉब ऍप्लिकेशन पाठवलं होतं. सगळे डॉक्युमेंट्स पाठवले होते आणि माझं सिलेक्शन झालेलं. आता मजा अशी की पाठवत असताना मी म्हटलं कुठे काही येणार, जाऊ दे ह्यांच्या समाधानासाठी पाठवूया. आणि माझं सगळं असा इंटरनल असा खटाटोप चालूच होता की काहीतरी वेगळं, काहीतरी वेगळं. ते सगळं चालूच होतं. आणि पाठवल्यानंतर झालं असं की मला ते कॉल लेटर आलं. मला पुढचे इंटरव्ह्यूज आणि डॉक्युमेंट घेऊन जॉइनिंगसाठीच बोलावलं गेलेलं. पण तेव्हा नेमकं ते तारीख जी होती ना त्याच्या 1 दिवस उशिरा मला ते मिळालं. कारण आम्ही असे अशा सोसायटीत राहत होतो. तिथे असं म्हणावं की शेजारच्यांच्या घरी गेले ते कॉल लेटर आणि तिकडनं आम्हाला एक दिवस उशिरा आला. माझे आई बाबा फार नाराज झाले. म्हणजे एवढा चांगला म्हणजे गव्हर्नमेंट जॉब हा असा हुकला. म्हणजे तुझं लाईफ सेट झालं असतं एकदाचं. ते आपण म्हणतो ना एकदाचं जॉईन झालं असतं. मग काय राहिलं फक्त लग्न करायचं. पण मग तेही नाही झालं. पण त्यावेळेला ना मला एवढा आनंद झाला आतून, एवढं बरं वाटलं. थँक गॉड. ही संधी हुकली. म्हणजे काय करायचं ते होईल पुढे, पण मला हे नव्हतं करायचं. तो साचेबद्धपणाच मला सारखा खटकायचा. तो नकोसा वाटायचा. मग ते अगदी शाळेच्या परीक्षांपासूनच प्रत्येक वेळी म्हणजे ते शाळेमध्ये पण मला असं वाटायचं की काय म्हणजे मला असं व्हायचं की 10वी कधी पूर्ण होईल किंवा ह्या सगळ्या गोष्टीतून कधी बाहेर पडून मोकळेपणाने काय पाहिजे ते करू. मे बी त्यामुळे असं घडत गेलं सगळं. म्हणजे ते असतं आपल्याला डेस्टिनी ड्राईव्ह करत असते आपण म्हणतो. त्यावेळेला नाहीच होत त्या गोष्टी. किती प्रयत्न केले तरी होतच नाही. ते व्हायचं असतं तेच घडत जातं. आणि तुम्ही मगाशी म्हणालात ना की पेरेंटचा अवेअरनेस. आता पेरेंटना पण तेवढं माहिती आधीच्या पेरेंट्सना माहिती नव्हतं. मला असं वाटतं ना की प्रत्येक स्टेजला म्हणजे प्रत्येक म्हणजे एरा असं म्हणूया आपण आता कसं डिजिटल एरा वगैरे चालू आहे. तर आपले जे आई वडील होते किंवा मे बी आपले आई वडील लहान होते तेव्हा त्यांचे आई वडील. तर प्रत्येक पॉइंटला ना लहान मूल हे ना हिंट देत असतं. म्हणजे ही हिंट देत असतं. फक्त ते पेरेंट मस्ट बी अवेअर इनफ की ही हिंट आहे. म्हणजे 2.5 वर्षाची माझी मुलगी जेव्हा ती एक्सरसाइज करण्यामध्ये जास्त इंटरेस्ट दाखवायला लागली तेव्हा आम्ही पकडलं की लेट्स डायव्हर्ट हर इनटू द स्पोर्ट्स. फिजिकल ऍक्टिव्हिटीमध्ये हिला डायव्हर्ट करू. आणि ते मग आतापर्यंत तरी ते बरोबर वाटते. म्हणजे तिथे खूप रेजिस्टन्स किंवा नाहीतर मग ते ओढाताण करून जा रे बाबा मला हवंय तू जिमनॅस्ट बनावं म्हणून कर असं नाही होते.
तर ते माझ्या बाबतीत ते झालं होतं, कारण मी 5वी मध्ये असताना मे महिन्याच्या सुट्टीमध्ये ना मी काय करायचे, लोकर असते ना आपली, ती लोकर आणि विणकाम असतं. तर मी त्या लोकर आणि त्या सगळ्या स्किलने मी ते शिकले होते माझ्या एका रिलेटिव्हकडे बघून. तर मी त्यातून हेअर बँड्स विणायचे. ताटावरचं रुमाल कन्सेप्ट होता, माहितीये का तुम्हाला? ताटावरचं रुमाल, त्यानंतर रबर, स्कर्ट, स्वेटर. तर सुरुवातीला मी काय केलं, खूप छोट्या छोट्या गोष्टी ना मी विणकाम सुरू केलं, म्हणजे प्रोडक्ट्स बनवले. त्यांना व्यवस्थित मी पाकिटामध्ये सील करायचे, कॅल्क्युलेट करायचे की मला सुईचा किती खर्च आला, मला ते लोकरीचा किती खर्च आला, मग त्यातून किती गोष्टी बनल्यात, मग तो खर्च काढून आता मला किती ₹5 प्रॉफिट पाहिजे, मग मी याची किंमत लावेल. मग ते व्हाईट रेड बॉर्डरचे स्टिकर्स असायचे, ते आणले मी, त्यावर किंमत लिहिली आणि माझं प्रोडक्ट रेडी झालं. आता हे मी कोणाला देऊ? मग त्यांचे कोणाचे तरी केस लांब पाहिजेत, त्यांना विकता येईल. मग लांब केस असलेल्या एरियातल्या मुलींशी बोलले, त्यांना मी सांगितलं हे असं असं आहे वगैरे. सो ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मला असं वाटतं की जर, आणि तेव्हा माझे आई बाबा विचारायचे, काय करते, जा खेळायला जा, दिवसभर काय करत बसलाय. पण दॅट वॉज द हिंट की हिला काहीतरी एंटरप्रेन्योरशिप कडे हिचा ओढा असू शकतो. तर माझं असं म्हणणं आहे की प्रत्येक मुली हिंट देत असतात. आपण फक्त ऍज अ पेरेंट ते ओपन माइंडने बघितलं पाहिजे. बरोबर. तिथे पण मला ते साचेबद्धपणा खटकायचा. मला हे तुमचं आता ऐकताना, तुम्ही रिच डॅड पुअर डॅड जर पुस्तक वाचलेलं असेल. येस येस येस, रॉबर्ट कियोसाकींचं पुस्तक आहे. येस, रॉबर्ट माझं ते कियोसाकी. अर्धच वाचलंय, मी ते पूर्ण वाचलं नाही. पण काही गोष्टी अशा नॅचरली असतात, त्या Yes, yes. तसा मुलांच्या सगळ्या एनर्जीला वाव दिला ना की घडतं करिअर त्यांचं. बरोबर. आता करिअर तर मला सांगा की अबॅकस, म्हणजे आतापर्यंत हा. माझा स्वतःचा समज असा होता की अबॅकस हे लहान वयातच शिकवतात. मी माझ्या मुलाला पण शिकवलं होतं. तर अबॅकस लहान मुलापासूनच सुरुवात करतात. तर तुम्ही हे करिअर म्हणजे साधारण ग्रॅज्युएशन किंवा तुमचं मास्टर झाल्यानंतर शिकलात. तर म्हणजे शिकतानाच तुम्ही ते अबॅकस म्हणून शिकलात की ऍज अ टीचर म्हणून क्लासेस घ्यायचे त्या दृष्टीने शिकलात? कसं शिकलात ते? ते मी शिकवायचं आहे ह्याच पॉइंटने शिकले. अच्छा, ओके. हा, म्हणजे मला टीचर बनायचं ह्याच पॉइंटने ते शिकले. ओके. मला एक आधी आपण एक छोटासा गोष्ट क्लिअर करूया की अबॅकस म्हणजे काय, हे अनेकांना माहिती नसतं. तर जरा अबॅकस म्हणजे काय हे तुम्ही एक्सप्लेन करून सांगा. म्हणजे असं दिसायला हे असं दिसतं. आता ना यामध्ये आपण असं खूप हिस्ट्रीमध्ये गेलो की कुठून सुरू झालं, कसं आलं, तर त्याच्या बऱ्याच अशा गोष्टी आहेत. म्हणजे अगदी मी जितकं ह्याचा अभ्यास केला त्यामध्ये, जेव्हा काउंटिंग असं नव्हतं तेव्हा ना असं दगडी अशा, म्हणजे व्यापार असे व्हायचे, इम्पोर्ट एक्सपोर्ट्स वगैरे, तसं छोट्या दगडी अशा ठेवल्या जायच्या काउंटिंगसाठी असं. मग एक असं दगडाचं अबॅकस असं पण आहे. सो मला असं वाटतं ते कदाचित तेव्हापासून होतं, म्हणजे जेव्हापासून ऍक्च्युअल काउंटिंग होतं तेव्हापासून काउंटिंग म्हणून वापरलं जायचं. पण समजा आपण आता त्याचा इतिहास इतका न बघता ऍज ऑफ नाव त्या गोष्टीला आपण कसं वापरू शकतो हे जर बघितलं तर मी म्हणेन की हे सिम्पल ब्रेन जिम टूल आहे. ओके, म्हणजे ह्या एका टूल्स ना वेगवेगळे ऍस्पेक्ट आहेत. आता हे ऍस्पेक्ट कसे स्टुडंटच्या बाजूने बघितले तर त्यांना शिकण्यासाठीचा विषय म्हणून ओव्हरऑल जे वरचेवर दिसते ते, टीचरच्या पॉइंट ऑफ व्ह्यू बघितलं तर त्यांना शिकवण्यासाठीचा एक सब्जेक्ट. पालकांना बऱ्याच जणांना असं वाटतं की हे गणिताची माझ्या मुलाचे गणितातले मार्क चांगले वाढतील ह्यामुळे, आणि गणित सोपं जाईल, गणिताची भीती निघून जाईल. तर ह्या सगळ्या प्रायमरी गोष्टी आहेत, पण त्याच्याही बियॉन्ड काहीतरी आहे त्या टूलमध्ये. तर ते काय आहे, एकतर इथे जेव्हा कॅल्क्युलेशन करतो ना तेव्हा मुलांना काही समजा स्पेसिफिक, आता काही इन्स्टिट्यूट्स मध्ये आपण अगदी जर स्ट्रक्चरल भाग बघितला तर काही इन्स्टिट्यूटमध्ये वेगळे फिंगर्स वापरायला सांगतात. आम्ही काय करतो, म्हणजे मी जे सुरुवातीपासून प्रॅक्टिस केले ना, मी ती प्रॅक्टिस कंटिन्यू ठेवल्या, आणि जर त्या प्रॅक्टिसनेच मुलांचं अबॅकस प्रॅक्टिस केली रेग्युलरली, होतं काय, आपल्या राईट आणि लेफ्ट हेमिस्फेअर्स ना एक्सरसाइज मिळते. एकतर दोन्ही बोट आपण एका विशिष्ट पद्धतीने वापरतो. म्हणजे मी हे बघितलंय की मुलांचं फिंगरिंग न करता त्यांना टेक्निक्स शिकवून त्यांचं अॅक्युरसी आणि स्पीड यात फरक आहे, रॅदर दॅन मुलांचं फिंगरिंग व्यवस्थित ठेवून त्यांचं टेक्निक्स
करून अबॅकसवर टेक्निक्स करायला लावून कॅल्क्युलेशन्स करण्यात, तेव्हा त्यांचं स्पीड आणि अॅक्युरसी वाढते. आता इथे काय होतं, एक दोन्ही हेमिस्फिअर्स ना चांगला एक एक्सरसाइज मिळतं. दुसरी महत्वाची गोष्ट काय होते, जेव्हा आकडेमोड होत असते ना अबॅकसवर, तेव्हा मुलांना ना लहान सहान डिसिजन्स घ्यायचे असतात. म्हणजे हम्म, आता मी काय ऍड करू, आता मी कसं कोणता फॉर्म्युला वापरू, आणि हम्म, बरं मला ते सगळे डिसिजन जर मी टाइम लावलेला आहे, मला ते कमी वेळामध्ये घ्यायचे आहेत, तर मला अजून 5 डिसिजन घ्यायचे आहे. हम्म, म्हणजे इथे मी म्हणते की आपल्या मेंदूमधली जी क्षमता आहे, डिसिजन मेकिंग क्षमता, ती इथे पुश होते, त्याला पुश मिळते. हम्म, हम्म. आता एका ठिकाणी एखादी क्षमता डेव्हलप होते, इट इज नॉट नेसेसरी की ती क्षमता तिथेच वापरली जाईल. हम्म. म्हणजे मुलामध्ये जेव्हा चालणं आणि उभं राहण्याची क्षमता तयार होते, तेव्हा तीच क्षमता वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज मध्ये बरोबर. वापरली जाते. ती धावण्यासाठी वापरली जाते, बसण्यासाठी, शर्यतीत वापरली जाते, किंवा खेळण्यासाठी वापरली जाते. तसं डिसिजन मेकिंग ही क्षमता, म्हणजे मी याला खूप महत्वाची क्षमता समजते. म्हणजे माझ्यासाठी जेव्हा मी मुलांचं पुस्तक आणि हे बघते ना, तेव्हा त्यांचं अॅक्युरसी आहे महत्वाचा भाग, पण त्यांचं गणित चुकलंय ह्यापेक्षा त्यासाठीची प्रॅक्टिस किती वेळा होते, तेवढ्या वेळा त्यांची एक्सरसाइज होणार आहे. हम्म, हम्म, ते किती प्रॅक्टिस म्हणजे 1000 सम्स प्रॅक्टिस करतायत, तर 1000 वेळा त्यांना वेगवेगळे डिसिजन्स घ्यावे लागते. हम्म. आणि 1000 वेळा डिसिजन्स घेतायत जेव्हा तेव्हा ते काहीतरी क्षमता बिल्ड होते. आणि एकदम सट्टल वे मध्ये तीच क्षमता ना प्रत्येक वेळी अप्लाय करण्याची त्यांची हॅबिट बिल्ड होते. आणि म्हणून मी हा पण अभ्यास केला, जे मी 10-15 वर्षापूर्वी ज्यांना बॅकच शिकवलेलं, त्या मुलांच्या पालकांशी जेव्हा बोलले, आणि आता ती मुलं अगदी कॉलेज आणि वेगवेगळ्या फील्डमध्ये आहेत, बट स्टील दॅट इज हेल्पिंग देम. भले ते टेक्निक विसरले असतील हम्म. किंवा त्यांना लगेच तेवढं फास्ट येणार नाही, पण ती अबॅकस ही गोष्ट ह्यावर प्रॅक्टिस, लॉंगर ड्युरेशन साठी प्रॅक्टिस करून करून ज्या ऍबिलिटीज बिल्ड होतात ना, त्या ऍबिलिटीज कायम राहतात. ते बोलल्यात ते बरं, कारण त्या म्हणजे टेक्निकमध्ये मला वाटतं दोन्ही हाताची बोटं वापरायला लागतात कॅल्क्युलेशनसाठी. येस, बरोबर आहे ना? तर येस, त्याच्यामुळे जे तुम्ही म्हणता येस, लेफ्ट ब्रेन आणि राईट ब्रेन दोन्ही साईडचा ब्रेन ऍट अ टाइम ऍक्टिव्ह होतो, असं होतं. ऍट अ टाइम काम करायला ऍट लागतं. अ येस, टाइम काम करतो, येस, राईट, ऍट येस, अ टाइम म्हणजे काम करतो. काम करता. आणि म्हणजे खरं तर ना असं राईट आणि लेफ्ट असं, म्हणजे मी जो न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग हा जर विषय तुम्हाला माहिती असेल, हम्म, तर त्या अभ्यासातून ना हे कळलंय की असं राईटचं वेगळं लेफ्टचं वेगळं असं नाही, आपलं संपूर्ण ब्रेन पूर्णपणे एकाच वेळी काम करतच असतं. हम्म, पण त्याच्या काहीतरी वेगळ्या क्षमता, त्याच्या काहीतरी वेगळ्या क्षमता आहेत, असं रिसर्च सांगते. सो त्या सगळ्या अबिलिटीज आपल्याला एकत्र वापरता येतात. हम्म, आणि म्हणजे हे कसं आहे ना, की एखादं मूल क्रिकेट खेळते, समजा ते 2-3 वर्ष मस्त क्रिकेट खेळते, मग क्रिकेट खेळून खेळून काहीतरी मसल डेव्हलपमेंट होते, किंवा जिम करून करून मसल डेव्हलपमेंट होते. समजा काही काळाने त्याने क्रिकेट खेळणं सोडलं, तरी सुद्धा ती जी डेव्हलपमेंट झालेली असते ना, त्याच्या आधारावर ते वेगवेगळ्या गोष्टी नक्कीच करू शकतात. बरोबर. हा, हे तसं आहे. एक्झॅक्टली. अच्छा, म्हणजे ऍक्च्युली खूप इम्पॉर्टंट असा हा टॉपिक म्हणता येईल, किंवा मुलांच्या ब्रेन डेव्हलपमेंटमध्ये जे पालक बऱ्याच गोष्टी करत असतात, त्याच्यामध्ये ह्या गोष्टीची इन्व्हॉल्वमेंट असणं, म्हणजे अबॅकस शिकणं, त्याचा खूप जास्त लॉंग रन म्हणजे म्हणजे लाईफ लॉंगच त्याचा त्यांना फायदा होऊ शकतो, किंवा होतो आपण म्हणू. ऍब्सोल्युटली होऊ शकतो, ऍब्सोल्युटली होतो. पण तो कधी होतो, जेव्हा ना आता कसं आहे की मुलांना हा अभ्यास करण्यासाठी आपण सर्टिफिकेट, मेडल, ह्या सगळ्या एक अप्रिसिएशनचे पॉइंट्स असतात, ते मुलांसाठी असावेत, त्यांच्यासाठी द्यावेत. पण माझं म्हणणं आहे की पालकांनी त्या गोष्टींकडे फोकस करून मला एक काहीतरी कोर्स कम्प्लीट करून घ्यायचा आहे, किंवा 4 जण जात आहेत फ्रेंड्स म्हणून ह्याने पण अबॅकसला जावं, असं करण्यापेक्षा त्याचं जर डेप्थ समजून घेतली, तर काय होईल, त्याचा फायदा मुलांना चांगला करून देता येईल, अच्छा, बरं. हे अबॅकस रॅदर दॅन जस्ट किती लेवल कम्प्लिशन. पर्यंत, म्हणजे त्याच्या किती लेवल्स असतात की शिकल्या जातात? वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या लेवल्स असतात. पण 10 लेवल्स मध्ये पूर्ण टेक्निक्स, म्हणजे अगदी मुलांचे ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, डेसिमल नंबर, निगेटिव्ह नंबर, अशा सगळ्या टेक्निक्स आपण कम्प्लीट करून घेऊ शकतो 2.5-3 वर्ष मुलांना प्रॅक्टिस देऊन. अगेन 2.5-3 वर्ष म्हणजे 10 लेवलचा उद्देश हेच आहे की ज्या ऍबिलिटीज डेव्हलप होत आहेत त्या स्ट्रॉंगली त्यांच्याकडे कायमस्वरूपी राहाव्या, म्हणून एक सर्टेन पिरियड पर्यंत त्यांचं ही प्रॅक्टिस चालणं गरजेचं आहे, असं माझं मत आहे.
ओके. मग हे आता आता जर तुम्ही बोललात हा पॅरेंट्सची इन्व्हॉल्वमेंट, की पॅरेंट्स नेहमी मुलांच्या सगळ्याच कुठच्याही क्लासला घातलं तरी त्यांना आपलं मूल हे पहिलं यायला हवं असतं आणि मग त्याच्यासाठी मार्क बघणं आणि ह्याच्यामध्ये अनेकदा त्या मुलाचा त्या गोष्टीतला इंटरेस्टच निघून जातो, की त्यांनी काहीतरी वेगळ्या गोष्टी एन्जॉय करत असतं ते मूल ती गोष्ट, पण सगळीचकडे स्पर्धा आली की मग ते मुलाचा पण तो इंटरेस्ट कमी होतो. मग यासाठी तुम्ही काम करताना पॅरेंट्स, टीचर आणि पालक तिन्ही लेवलवर काम करता. मग पॅरेंट्स बरोबर कसं काय काम केलं जातं, काय समजवता तुम्ही? ओके ओके. आता पॅरेंट्स बरोबर ना अबॅकस साठी खास करून म्हणजे जेवढं जेवढं आम्हाला पॉसिबल आहे तेवढं थ्रू व्हिडिओज आणि बाकी ट्रेनिंग्स मधून तर होतच, किंवा आम्ही सिस्टमच असं तयार करतोय आणि ऑलमोस्ट आमचं तशीच सिस्टम रन होते की जिथे ह्या गोष्टींना थोडं सेकंडरी इम्पॉर्टन्स देता यावं. म्हणजे मी असं म्हणणार नाही की देऊच नाही, पण ते येतं कारण मी एकटी किंवा फक्त एकच म्हणजे काही लिमिटेड टीचर्स किती पालकांना सांगणार बरं. आणि असंही नाही की सगळेचे सगळे पालक याच माइंडसेटचे आहेत. काही पालक खरोखरच जेन्युअनली फक्त ह्याचं बेनिफिट झालं पाहिजे. वी आर नॉट दॅट मच इंटरेस्टेड इन सर्टिफिकेशन कम्प्लिशन आणि रेसमध्ये. पण इथे आम्ही काय केलं माहितीये, तुमचं मेन प्रश्न की पालकांबरोबर कसं काम होतं, त्यासाठी ना आम्ही काय करतोय, कारण पालक कनेक्टेड आहेत टीचर बरोबर. टीचर जेव्हा, आणि माझं असं म्हणणं ना टीचरकडे अगदी 100% पॉवर आहे, म्हणजे सत्ता आहे ना टीचरची असं म्हटलं तरी चालेल. टीचरने सांगितलं म्हणजे ती पूर्व दिशा मुलांसाठी पण. टीचरने सांगितलं तर बरोबर आहे. म्हणजे मी नेहमी म्हणते माझ्या मुलीला, मी म्हटलं हे 3 आहेत तर ती म्हणते नाही हे 3 आहेत का माझ्या टीचरने सांगितलेले आहेत हे 3 आहेत. तर आम्ही मेन काम आमचं टीचरवर असतं. म्हणजे तिथे म्हणून आम्ही किड्स इंटेलिजन्स मध्ये ना फ्रँचायझी सिस्टम असं नाहीये की कोणीही समोरून आलं की आम्हाला फ्रँचायझी घ्यायची घ्या, आपण तसं करत नाही. आपण एक्सपर्ट अबॅकस टीचर तयार करतो आणि ह्या एक्सपर्ट अबॅकस टीचरचं बॅकएंडला ट्रेनिंग चालू असतं बरंचसं. मग मुलांचं शिकवण्याच्या पद्धतीमध्ये काही रूल्स रेग्युलेशन्स आहेत, मुलांशी बोलण्याच्या पद्धतीमध्ये, टीचरवर स्वतःवर अशा काही गोष्टी त्यांना जिथे जिथे चॅलेंजेस येतात तिथे तिथे डील करणं. सो टीचरवर मेजर काम होतं जेणेकरून टीचर, पेरेंट आणि स्टुडंट या दोन्हींना प्रॉपर डायरेक्ट करू शकेल. ओके. दुसरा भाग आम्ही करतोय की मुलांनी रॅट रेस कॉम्पिटिशन या सगळ्यामध्ये न जावं म्हणण्यापेक्षा त्या गोष्टीकडे थोडं वेगळ्या पॉईंट ऑफ व्ह्यूने बघावं. म्हणून अबॅकसचे तुम्ही ऐकलं असेल ना, अशा कॉम्पिटिशन्स बऱ्याच होतात, स्पर्धा असतात इंटरनॅशनल लेवल, स्टेट लेवल वगैरे, आणि त्यातून 100 आणि हजारो मुलं बसतात आणि कोणीतरी पहिले असे 3 असे असतात ते बेंचेस असतात ना, त्यावर नंबर 1, नंबर 2, नंबर 3. मला पर्सनली हे रँकिंग आणि हे मला पटत पण नाही आणि मला स्वतःला ते आवडत नाही. पण मग करायचं काय हा आमच्या समोर प्रश्न होता की जिथे पालकांना ऑलरेडी कॉम्पिटिशन हवंय आणि आपल्याला हवंय की तुम्ही कॉम्पिटिशनला वेगळ्या पद्धतीने बघा. मग तिथे आम्ही ना अबॅकस मॅरेथॉन हा कन्सेप्ट सुरू केला. ओके. अबॅकस मॅरेथॉन म्हणजे काय, तर एका स्टुडंटचं एक स्टुडंट अबॅकसची कॉम्पिटिशन देणार. समजा 10 मिनिटाचा त्याने कॉम्पिटिशनचा पेपर त्याचा दिला, त्यानंतर त्याला थोडा ब्रेक असेल आणि मग पुन्हा 10 मिनिटं सेम प्रकारचा पॅटर्न पण वेगळी गणित असतील. अच्छा. म्हणजे एक मूल 2 फेज मध्ये कॉम्पिटिशन देते. आता त्याचं कॉम्पिटिशनचा तो विनर आहे की नाही हे कशावर ठरणार, तर पहिल्या फेज मध्ये त्याने जितके मार्क मिळवले, जितके करेक्ट सम्स होते, त्यापेक्षा एक जरी करेक्ट सम पुढच्या फेज मध्ये असेल, म्हणजे लेटेस्ट टेक एन एक्झाम्पल, पहिल्या फेज मध्ये त्याने 50 करेक्ट सम सोडवले 10 मिनिटांमध्ये आणि दुसऱ्या फेज मध्ये 51 करेक्ट सम सोडवले, ओके, तर ते मूल विनर आहे. व्हेरी सिम्पल. म्हणजे आमचं इथे प्रयत्न असा आहे की पालकांनी, मुलांनी कॉम्पिटिशनकडे असं बघावं की कॉम्पिट विथ युअर ओन सेल्फ. कारण हे मूल नाही तर दुसरीकडे बघते अरे त्याला मार्क मिळाले. बरं, कॉम्पिटिशन येणारी सगळी मुलं अगदी खूप मेहनत करतात, खूप मेहनत घेतात आणि मग कोणतरी 2-3 स्टेजवर जाऊन उभे राहतात आणि बक्षीस घेतात आणि हे आपले आम्ही हरलो ह्या फिलिंगने बाहेर येतात. सो मला असं वाटतं तो इमोशनल आस्पेक्ट थोडा जपला पाहिजे आपण. आणि बरोबर, हा कॉन्सेप्ट खूप छान वाटला मला, अबॅकस मॅरेथॉन. कारण मॅरेथॉन
एक आपल्याला माइंडमध्ये क्लिअर असतं की मॅरेथॉन कम्प्लीट करणं इम्पॉर्टंट आहे, जिंकणं इम्पॉर्टंट नसतं. तुम्ही कम्प्लीट केलं येस. की तुम्ही विनरच झालात. येस. तर येस. हा एक खूप छान कॉन्सेप्ट वाटला मला तुमचा अबॅकस मॅरेथॉन, की प्रत्येकालाच एक विनर फिलिंग येतं त्याच्यामध्ये. येस. येस. आणि फिलिंग नुसतं येण्यापेक्षा मी तर म्हणते की खरं बघितलं नाही, लहान मुलं खरोखर म्हणजे हे खरंच विनर असतात. कारण ते नॅचरली इतके क्लीन असतात की त्यांना काही वाटतच नाही की कोण जिंकतंय, मी हरते, असं काही नाही. हे आपण एक्सटर्नली टाकतो तेव्हा त्यांना जाणीव होते, बाबा मी हरलोय किंवा मला ह्याच्यापेक्षा पुढे जायचंय, आणि मग तिकडे त्यांचा तो आनंद थोडा मेस होतो. सो मला ते पटत नाही खरं तर. त्यामुळे मग आम्ही असं, आणि 2 वर्ष झाली अबॅकस मॅरेथॉन चालते. पालकांना, कितीतरी पालकांना खूप आवडलेला आहे हा कन्सेप्ट, जो मुलांची काळजी घेतली जाते, त्यांची इमोशनल मेंटल हेल्थची काळजी घेतली जाते इथे. त्यामुळे अबॅकस मॅरेथॉनला मला चांगला प्रतिसाद मिळालेला पहिल्या 2 वर्षांमध्ये व्यवस्थित. ओके. आता बघू आम्ही पुन्हा पुढच्या वर्षी अबॅकस मॅरेथॉन ऑर्गनाईज करणार आहोत. ओके. किड्स इंटेलिजन्सचे जे फॉर्म झालं ते कसं काय फॉर्म झालं, ते त्याच्याबद्दल सांगा, की ह्या अबॅकसच्या बेसवर बिझनेस कसा चालू. आता हे कसं झालं की किड्स इंटेलिजन्स आणि अबॅकसची सुरुवात तर 2009 मध्ये झाली होती. तो म्हणजे बरीच वर्ष ना मी स्वतः शिकवत होते मुलांना. क्लास घ्यायचे दादरला, आणि मुलं अगदी 30, 40, 50, 60, 70 पर्यंत गेली, कमी झाली, परत म्हणजे सगळं अपडाऊन अपडाऊन. म्हणजे मी असं म्हणेन की बिझनेस सुरू झाल्यापासून तो ऍक्च्युली बिझनेस म्हणून मी केलाच नाही. तो सगळं ट्रायल एरर चालू होता, कारण फर्स्ट जनरेशन अंतरप्रेन्युअर, त्यामुळे अनुभव बिझनेसचा काहीच नाही. ती फक्त एक करायचं आहे, आपल्याला काहीतरी वेगळं करायचंय. ते करताना मजा पण येते. म्हणजे त्यातला जो काही फेल्युअर पॉइंट होता, म्हणजे कितीतरी वेळेला मला सांगितलं गेलं की झालं आता, अजून किती आपण लॉस मध्ये जाणार, किंवा अजून किती तू स्ट्रगल करणार, अजून किती स्ट्रेस सहन करणार. सो बेटर, डिग्री आहे, तू आत्ताही जॉब केलास तरी तुला 30-40 हजाराची नोकरी आरामात मिळेल. तोपर्यंत माझं मास्टर्स वगैरे पण झालं होतं, पण तो म्हणजे ते वाटतच नव्हतं, तो थॉटच येत नव्हता. त्यामुळे इथे ना एक टिकाव धरला गेला, म्हणजे माझं राहिलं. म्हणजे मला असं वाटतं की प्रत्येक गोष्ट चेक करते की आपण किती पेशन्स ठेवतोय, त्यामध्ये किती व्हेरिएशन आणतोय, की काय शिकतोय, कसं बदलतोय, आणि त्यानंतर मग ती गोष्ट आपल्याला काहीतरी द्यायला लागते, असं मला स्वतःला अबॅकसच्या बाबतीत वाटलं. म्हणजे सुरुवातीला पैसे यायचे, व्यवस्थित पैसे होते, अर्निंग होत होतं, पण म्हटलं ना बिझनेसचा काय अनुभव नाही, कसं मार्केटिंग करायचं काय नाही, म्हणजे मार्केटिंग म्हणजे माझं काम नाही असं वाटायचं. तर ते मला फक्त शिकवायचं आणि त्यावर होत राहायचं, तर चालू होतं. मग मध्ये मी टीचर्स ट्रेनिंग सुरुवात केली, मग त्या टीचर्सना माझ्या क्लासवर ठेवलं. त्यानंतर नंबर ऑफ स्टुडंट्स पटकन ड्रॉप झाले. पालकांचे फीडबॅक आले की नाही, तुम्ही शिकवताय तसं काही होत नाहीये, आधीसारखं नाही राहिलं आपला क्लास, असे फीडबॅक यायला लागले. मग आम्हाला कळलं, मग आम्ही पुन्हा टीचर्सना म्हणजे टीचर्स ठेवण्याचं स्ट्रक्चर बदललं. पुन्हा मी स्वतः शिकवायला लागले, माझी बहीण शिकवायला लागली. असं करत आम्ही सुरूच होतं ते. पण एक म्हणजे हे सगळं होत असताना मी बरंच लर्निंग होत होतं. मग ते बिझनेस ट्रेनिंग, सेल्फ हिलिंगच्या ट्रेनिंग, म्हणजे मी खूप स्वतःच्या हिलिंगचं ट्रेनिंग खूप केलेले आहेत. न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग, सायकोलॉजिकल काउन्सिलिंगच्या ट्रेनिंग, ह्या सगळ्या ना तर दिसताना समजा अबॅकस मेन दिसते आणि होते, तरी त्याच्या साईडला किंवा त्याच्या खाली मी पूर्णपणे स्वतःवर काम करण्याचं काम सतत चालू होतं. आणि बिकॉज ऑफ दॅट मला असं वाटतं इथे हा टर्न घडत होता वेळोवेळी. म्हणजे बिझनेस ट्रेनिंग मधून मला कळत होते की आपण काय मिस्टेक्स करतोय, काय नाही केल्या पाहिजे. आणि हे सगळं करत असताना ना, एक म्हणजे जी आपल्याला मेहनत, मग ती स्मार्ट मेहनत पण, फिजिकल मेहनत पण, या दोन्हीची तयारी लागते. म्हणजे लोक म्हणतात फिजिकल मेहनतची गरज नाही, स्मार्ट मेहनत केली पाहिजे, पण स्मार्ट मेहनत करायला सुद्धा फिजिकल मेहनत लागते. सो हे सगळं लर्निंग होत होतं. एका पॉईंटला लक्षात आलं, जर आपल्याला, आणि बरं त्या सगळ्या दरम्यान मला म्हणजे दादरला क्लास चालू होता, विलेपार्लेला क्लास व्हायचा, आणि मला मालाडहून पण एन्क्वायरी यायच्या क्लासच्या. ओके, म्हणजे कोणाकोणाच्या रेफरन्स नाही, किंवा एक तर माझ्याकडे मानखुर्दून पेरेंट यायचे दादरला, 3 मुलांना घेऊन यायचे मानखुर्दून. मी त्यांना म्हणायची तुम्ही एवढ्या लांबून काय येता? तर म्हणे नाही टीचर, आम्हाला माझी मुलं इकडे, त्यांना खुश वाटतं, बरं वाटतं, त्यांना समजते पण अबॅकस. आणि बरं तोपर्यंत अशी वेळ आली होती की मी अगदी बसमधून उतरता उतरता पण अबॅकसची क्वेरीज पालकांच्या सॉल्व्ह करायची.
मला आठवतं अगदी मी बस स्टॉपला उतरते आणि फोन असायचा. म्हणजे तेवढं युज टू झाले होते मी आणि तेवढं ते असं माझ्या असं डोक्यात मनात सगळीकडे भिनलं होतं. म्हणजे डिव्हिजनचे कॉन्सेप्ट मी फक्त मेंटली चित्र आणायची अबॅकसचे आणि त्यावर मी सॉल्व्ह करून सांगायची. मग आता तुम्ही हे करा, बरं तिकडे मग त्या रोडवर हे करा, मग आता कुठला फॉर्म्युला येणार, बरं मग आता किती बिड्स आहेत, आणि अॅक्युरेटली सांगायचे. आणि त्यामुळे रेफरन्सवर भरपूर जण यायचे. म्हणजे मला इतकं कळलं होतं की आपल्या काय आहे आपल्याकडे हे वेळेत ओळखणं पण गरजेचं आहे, त्याला कमी न लेखता. मग तिथे मला लक्षात आलं की ठीक आहे, आता असं अबॅकस आपल्यामध्ये एवढं एकरूप झालंय प्रॅक्टिसने की झोपेतून उठवलं तरी, रात्री 3 वाजता उठवलं तरी सांगता येईल. आपण असं काहीतरी केलं पाहिजे की हे अशाच प्रकारे सगळीकडे मुलांना मिळेल. आणि तोपर्यंत मग ते पुन्हा असं टीचर ट्रेनिंग द्यायचं सुरू झालं. मला असं वाटलं की टीचर ट्रेनिंग दिल्यानंतर होईल सुरू. आणि मी टीचर ट्रेनिंग सुरू केलं आणि तो मीनवेल माझं असं लग्न आणि हा सगळा प्रवास पण साईड बाय साईड चालू होता. टीचर ट्रेनिंग झाल्यानंतर मग काही महिन्यानंतर 3-3 महिन्याचं टीचर ट्रेनिंग असायचं. पण मग काही महिन्यानंतर परत जेव्हा त्यांच्याशी बोलायचे मी पार्टिसिपेंटशी, तेव्हा कळायचं की नाही, त्यांचा काही क्लास सुरू झालाच नाही. मग असं करत मग लक्षात आलं की अरे मग ह्यांचा क्लास कसा सुरू होणार. ते टीचर ट्रेनिंग दिले, मी सगळं टेक्निक शिकवलंय. मग अजून पुढे लक्षात आलं की तेवढं इनफ नाहीये, तेवढं पुरेसं नाहीये. मग अशा प्रकारे एक एक गोष्टी उलगडत गेल्या आणि त्या जिथे जिथे गॅप दिसत गेला तो आम्ही फील करत गेलो. ठीक आहे, ते गॅप दिसतोय की आपण इकडे पोहोचू शकत नाही, इकडे टीचर. मग एका पॉइंटला अशी मनात इन्सिक्युरिटी सुद्धा आली सुरुवातीला की बरं मग मी जर टीचर ट्रेनिंग दिलं तर माझ्याकडची मुलं कमी होतील, माझ्याकडे मुलं काय येणार. म्हणजे ही पण इन्सिक्युरिटी खूप जणांना असू शकते, माझ्याकडे मुलं काय येणार शिकायला. आणि जर मी सगळीकडे क्लास केले तर ते त्यांचे त्यांचे क्लास सुरू करतील, मग किड्स इंटेलिजन्स बंद होईल. पण मग नंतर परत मी म्हटलं ना की हिलिंग बिझनेस ट्रेनिंगमुळे मला हे थॉट्स यायला लागले की आपण दिलं पाहिजे, केलं पाहिजे. आणि आतलं आपलं जे प्रोग्रामिंग असतं, स्केअरसिटीचं प्रोग्रामिंग, ते अडवतं की नाही अशाने तर मग हे कसं होणार. पण जेव्हा मी माझं हिलिंग, मेडिटेशन आणि ह्या सगळ्या गोष्टी, माझं बिलीफ चेंज करण्यावर मी खूप काम करायला लागले. न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंगमुळे मी बरंच स्वतःच एक्सप्लोर करू शकले की मी कुठे अडते, मी कुठे स्वतःला मी मागे ठेवते किंवा मी कुठल्या गोष्टी बदलल्या पाहिजेत. मी इतकं सगळं काम मेहनतीने करत असून मी फायनान्शियली का अजून पण मागे राहते. असे सगळे फॅक्टर्स जेव्हा उलगडत गेले तेव्हा माझ्यातली ती इन्सिक्युरिटी निघत गेली. कारण इनसिक्युरिटी हे कमीपणाचं हे आहे, म्हणजे काहीतरी कमी आहे म्हणून मला त्या गोष्टीची असुरक्षितता आहे. बट देअर इज एव्हरीथिंग इन अबंडन्स, सगळं काही आहे बरं. मग ठीक आहे, जर किड्स इंटेलिजन्स इज बाउंड टू स्टे फॉर अ लॉंगर टाइम तर ते राहणारच आहे. एका पॉइंटला जरी नाही अबॅकस राहिलं, वी हॅव दॅट ॲबिलिटी, वी कॅन क्रिएट समथिंग डिफरंट. आणि मग तिथे ती इन्सिक्युरिटी निघाली की गोष्टींना होल्ड करून नाही ठेवायचं, अटॅचमेंट नाही ठेवायची. तीही अशी अटॅचमेंट, प्रेमाची अटॅचमेंट ही वेगळी गोष्ट आहे, पण अशी अटॅचमेंट ज्या अटॅचमेंटमुळे ग्रोथ नाही होणार, ना किड्स इंटेलिजन्सची होणार, ना मला जे आता जमतंय शिकवायला ते. जर मी 10 टीचर्सना शिकवलं तर अजून मुलांपर्यंत पोहोचेल ना, ती ग्रोथ होणार, कोणाचीच ग्रोथ नाही होणार. असं करत करत मग फायनली हे सगळं तयार होत गेलं स्टेप बाय स्टेप. कसं आहे की कुठची नवीन गोष्ट आपण करत असतो किंवा वेगळी काहीतरी करत असतो त्यावेळेला आपल्याला ना कोणाचा तरी सपोर्ट लागतो, मेनली फॅमिलीचा सपोर्ट लागतो. जर नसेल तर तिथपासूनच एक वेगळा लढा चालू करायला लागतो. पण मग तुमच्या बाबतीत काय झालं? कारण वडील टीचर होते त्यामुळे कदाचित टीचिंग काय आहे हे त्यांना समजत असेल, पण तरी सुद्धा एक असा काही लढा द्यावा लागला का? आणि ह्याच प्रोसेसमध्ये तुमचं लग्न पण झालं, त्याच्यामुळे सासरून कसा सपोर्ट मिळाला त्याबद्दल? खूपच मस्त प्रश्न आहे. म्हणजे माझा पर्सनल एक्सपिरियन्स मी म्हणते की मी फॉर्च्युनेट समजते की मला वेळोवेळी सपोर्ट मिळत गेला. आधी असं होतं सुरुवातीला जेव्हा काहीतरी करायचंय वेगळं, म्हणजे माझी मास्टर्स 2 ची एक्झाम चालू होती आणि तेव्हा मला किड्स इंटेलिजन्सचं लोगो आणि हे सगळं फॉर्म करायचं होतं. तेव्हा आई वडिलांचं असं म्हणणं होतं की तू आधी एक्झाम दे, तू आधी एक्झाम दे, मग तू कर. म्हणून तुझं एकदा लग्न होऊ देत, मग तू काय काय करायचंय ते.
पण मी तिथे काही मानलेच नाही, कारण माझ्या आतून कॉल इतका स्ट्रॉंग होता की मी करूच शकले नाही. मी देईन एक्झाम, पण मला माहितीये मला त्या सर्टिफिकेटचा पुढे उपयोग नाही होणार आहे कुठे. तर मी अभ्यासात आता वेळ घालवू शकत नाही, व्हायचंच नाही माझं ते. मग आपले लोगो डिझाईन कुठून होणार, वेबसाईट कसं करायचं, हे सगळं, ह्या सगळ्यामध्ये माझं पूर्ण थॉट, कसं आपण स्ट्रक्चर ठेवायचं, आपलं बँक अकाउंट कसं, म्हणजे कुठे कुठल्या बँकेत अकाउंट उघडायचं वगैरे, हे सगळं चालू होतं. त्यामुळे तिथे आता कसं ना, तो विरोध नव्हता आईचा किंवा वडिलांचा विरोध नव्हता. ते आई वडील काळजीपोटी एक त्यांना माहिती असलेलं दॅट इज अ सेफ वे, ते मुलांना सेफ वेने पाठवत होते. पण इनर कॉल स्ट्रॉंग असेल तर तो शक्यच नाही. तो त्यांचा सेफ वे, तो आपला सेफ वे नसतो. त्यामुळे तिकडे तो असं म्हणता येईल की तो हिट झाला नाहीच. त्यानंतर जेव्हा फायनान्शियल सिच्युएशन फार वर्स्ट होती, म्हणजे कर्ज वगैरे असं सगळंच होतं, मी प्रिंटिंग खूप जास्त करून ठेवलेली वगैरे, सो खूप साऱ्या गोष्टी होत्या, तेव्हा पण होतं आता तरी थांब, आता जॉब करू शकतेस तू किंवा. पण तिथे पण मी मानले नाही. त्याच्यामुळे मग म्हणजे शक्यच नव्हतं ते, इट इज इम्पॉसिबल, मी बघूच शकत नाही स्वतःला दुसरं काही करताना. त्यानंतर मग मग एका सर्टेन पॉइंटला आल्यावर ना, आपल्या आजूबाजूच्या लोकांना कळायला लागतं ही जिद्द किंवा हा माइंडसेट एवढा स्ट्रॉंग आहे, त्यामुळे आपल्याला करायचंच आहे. म्हणजे आता काय पर्याय नाही, आता ठरवलेलंच आहे, ते करायचंच आहे. त्यामुळे म्हणजे मला दुसरीकडे जॉब, चांगला गव्हर्नमेंट जॉब लावण्यापासून, बरं त्यानंतर मधल्या काळामध्ये मी आफ्टर मॅरेज, आणि माझं जेव्हा मी लग्न होऊन इथे आले, तेव्हा इनिशियली थोडस आमच्या घरी एक आजारपण, स्ट्रगल हा भाग होताच. त्यामुळे त्यामध्ये, आणि आमच्याकडे इथे सासरी कसं ना, सगळे असे चांगले छान अब्रॉडला शिकलेले आहेत, वेगवेगळ्या देशांमध्ये सेटल आहेत, सगळे एकदम चांगल्या पोस्टवर नोकरीला आहेत, सुना म्हणा किंवा बाकी सगळे मेंबर्स. मग सून काय करते तर अबॅकसचे क्लास घेते. अबॅकस, आणि तेव्हा ते असं बोलत, अबॅकसचं करते का तू, असं म्हणजे कोणी नातेवाईक वगैरे. तर ते मला तेही नाही आवडायचं, अबॅकसचं करते वगैरे असं काही नाही, माझी स्वतःची कंपनी आहे आणि मी ओनर आहे, मी फाउंडर आहे, मी स्टार्ट केले. पण ते मी तेवढं बोलणं इतकं काही दिसत नाहीये, काय करते काय करणार आहे माहिती नाही. मधल्या एका चॅलेंजिंग पिरियड मध्ये मी पुन्हा जॉब पकडला, अल्फा कॉलेज आहे विलेपार्लेला, तिथे मी काही महिने जॉब केला. आणि तो एकदम फर्म होता की ही सिच्युएशन आहे तोपर्यंत हे करायचं आहे मला, बॅलन्स करण्यासाठी, फॅमिलीला सपोर्ट करण्यासाठी म्हणून. आणि एका सर्टेन पिरियड नंतर, म्हणजे ती सिच्युएशन, जी काही डिफिकल्ट सिच्युएशन होती ती संपली होती. आणि तेव्हा किड्स इंटेलिजन्सही चालू होतं, मग मी सकाळी 7 ते 12 लेक्चर्सला जायचे, लेक्चर्स द्यायचे, 12 नंतर किड्स इंटेलिजन्सचं काम. तर त्या पिरियड मध्ये ना मला सगळ्यांनी सांगितलं, म्हणजे माझे बाबा, बघ 7 ते 12 जॉब आहे, तुला दर महिन्याला अगदी न चुकता पगार येतोय. म्हणजे माझ्या मिस्टरांनी, बहिणीने, आईने, सगळ्यांकडनं असं आलं की 7 ते 12 जॉब आहे, व्यवस्थित आहे, आता तू नोकरी सोडू नको. कारण तोपर्यंत कळलं होतं की ही नोकरी सोडायचा हिचा छंद झालेला आहे. आता तू सोडू नकोस नोकरी, आता तू कंटिन्यू कर. पण अगेन मला ते पटायचं नाही, आणि मला खूप घुसमट व्हायची की मी का जाते, मला असं वाटायचं. आणि बरं काहीतरी कारण होतं, तोपर्यंत मी ते केलं, पण आता इट इज नॉट पॉसिबल. मग माझी ननंद आणि मी असंच बोलत बसलो होतो, ती मला फक्त शुभदा तुला वाटते ना, तू दे सोडून, काही होत नाही. आणि मी दुसऱ्या दिवशी ते सोडून दिला. म्हणजे अगदी लेक्चरर मध्ये असं असतं ना, मेचा पगार मिळतो जून केला तर, म्हटलं तेही नको मला, कारण मी स्वतःवर अन्याय नाही करू शकत आतमध्ये. मी, इट इज लाईक आपण एव्हरी डे स्वतःला मारतोय, ते मला शक्य नाही. त्यामुळे सपोर्ट होता आणि आहे, अजूनही आहे. आता तर माझे मिस्टर माझ्या बरोबर किड्स इंटेलिजन्स मध्ये पूर्णपणे पार्टनरशिप मध्ये आलेले आहेत. सो खूप चांगला सपोर्ट आहे ह्या बरोबर ना. आता इथे ना अजून एक पॉइंट मला काय सांगावं असं वाटेल की असंही अशाही सिच्युएशन्स असतात, अशाही वेळा असतात की जेव्हा आपल्याला तो सपोर्ट नसतो मिळत. तो सपोर्ट स्वतः बिल्ड करायला लागतो. कधी कधी तो सपोर्ट मिळावा यासाठी आधी आपल्याला प्रूफ करावं लागतं. म्हणजे बऱ्याच जणींना काय करतात की मला नाहीये सपोर्ट, माझी सासू आजारी आहे, किंवा माझे मिस्टर नसतात घरी, किंवा एवढंच आहे, माझी फायनान्शियल परिस्थिती अशी नाहीये. मला त्या सगळ्या एक्सक्युजेसच्या पुढे जाऊन जर केलं ना तर ते सगळे एक्सक्युजेस सेट होतात. अदरवाईज मग ते एक्सक्यूज मध्येच राहतात, कारण सपोर्ट आयता मिळत नाही. किती पण सपोर्टिव्ह लोक असले आपल्या आजूबाजूला तरी तो सपोर्ट मिळवायला लागतो. ते प्रूफ कर, कारण सपोर्ट करणाऱ्याला पण तर पाहिजे की मी कशासाठी सपोर्ट करू. आणि जर एखाद्याला खरंच प्रेम करणारी माणसं आहेत आणि त्यांना दिसते की ही करते, तर ते सपोर्ट करतातच.
पण त्याआधी म्हणजे खूप आता एन्क्वायरीज जेव्हा असतात त्यांच्याशी बोललं जातं ना, तेव्हा मला असं लक्षात येते की खूप एक्सक्युजेस समोर असतात. नाहीये सपोर्ट तेवढा, हे नाही. पण कुठल्या पण सिच्युएशन मध्ये ऍटलिस्ट आपण 5-10% तरी करू शकतो, आणि मग ते वाढल्यानंतर आपोआप सपोर्ट मिळतोच मिळतो. बरोबर. त्याबद्दल प्रश्न म्हणजे जास्त करून ना बायकांना जे एक्सक्युजेस हेच असतात की मला हे जमत नाहीये. न जमण्याची अनेक कारणं असतात, पण त्या पलीकडे जाऊन मला हे करायचंच आहे. ते कारण माहितीये ना, आपण आता काही शॉपिंग करायचं असेल किंवा एखादी वस्तू आपल्याला हवी असेल तर बायका उलाढाल्या करतात, पैसे साठवतात, काही करतात आणि ती वस्तू मिळवतातच, है की नाही. पण अगदी बरोबर. ज्या वेळेला असं काहीतरी करायचं असतं, म्हणजे ते इनर कॉलिंग जे म्हणतात ते खूप महत्वाचं आहे. कारण आपल्या मी हिरकणी चॅनलवरती आपण हेच हेच दाखवायचं असतं की हा जो प्रवास आहे ना, यश सगळ्यांना दिसतं. यशस्वी झाल्यानंतर सगळेच आपल्याला ओळखत असतात, वाहवा होत असते सगळ्यात, आणि मग वाटतं की ही व्यक्ती कोणीतरी वेगळीच आहे, की हिलाच हे पॉसिबल आहे, हिने काय काय केलं, ही एकदम वेगळी व्यक्ती आहे. पण ते तसं नसतं. सगळ्यांच्या लाईफमध्ये कमी अधिक प्रमाणात सारखेच प्रॉब्लेम असतात, आणि ते प्रॉब्लेम कसे ओव्हरकम केले जातात किंवा त्या प्रॉब्लेमला कशा प्रकारे तोंड दिलेलं आहे तेच आपल्याला ह्याच्यातून सांगण्याचा एक प्रयत्न असतो की तुम्ही थांबू नका, करत राहा आणि आपोआप सपोर्ट बनत जातो. आता तुम्ही सपोर्टवर जे म्हणालात ना, इथे ना अजून एक गोष्ट आपण काय सांगू शकतो आपल्या चॅनलद्वारे, किंवा काय होतं जेव्हा सपोर्टच्या मागे पण ना माणसांबरोबर, म्हणजे समजा फॅमिली मेंबर्स आहेत ज्याचा सपोर्ट मिळवायचा आहे, त्यांच्याबरोबर जुळवून घेण्याची क्षमता पण पाहिजे. सपोर्ट कधी मिळतो? तुम्ही जेव्हा त्यांना समजताय, जुळवून घेताय, तुम्ही स्वतःचे इगो बाजूला ठेवताय किंवा स्वतःचे एक्सक्युजेस बाजूला ठेवताय, तेव्हा बरोबर लोक सपोर्ट करतात. ते किड्स इंटेलिजन्स मध्ये आता किड्स इंटेलिजन्सचा प्रवास कुठपर्यंत गेलाय आणि काय त्याचे फ्युचर प्लॅन्स आहेत? किड्स इंटेलिजन्स आता मुलांना अगदी वेगवेगळ्या देशांमध्ये मुलांना शिकवते, म्हणजे मला वाटतं 13 पेक्षा जास्त देशांमध्ये मुलांना शिकवते. आणि भारतातून तर आहेत आपले एक्सपर्ट अबॅकस टीचर, पण त्याचबरोबर वेगळ्या देशांमध्ये पण एक्सपर्ट अबॅकस टीचर्स आहेत. म्हणजे असे टीचर्स आहेत की ज्या फक्त एकदा भेटलेले आहेत मला फिजिकली ऑफलाईन मध्ये, पण त्यांनी पूर्ण ऑनलाईन ट्रेनिंग थ्रू, सेशन्स थ्रू, जे आमचे इतर लाईव्ह सेशन्स होतात, या सगळ्या थ्रू त्यांनी अगदी नॉन टीचिंग बॅकग्राऊंड मधल्या टीचर सुद्धा आता अगदी 50+ स्टुडंट्सना हँडल करते, जणू काही ते एक्सपिरियन्स टीचर आहेत. आणि इथे ना काय होतंय की स्वतःची एक वेगळी ओळख, म्हणजे आम्ही टीचर्स ट्रेनिंग जो भाग आहे ना त्यामध्ये खास करून हायलाइट करतो, क्रिएट युअर ओन आयडेंटिटी अँड फायनान्शियल इंडिपेंडन्स. सो ते घडतंय, फॅमिलीजना सपोर्ट होते. सो इथपर्यंत पोहोचलेलं आहे. 600 पेक्षा जास्त स्टुडंट्स आता कनेक्टेड आहेत, 40+ एक्सपर्ट टीचर्स कनेक्टेड आहेत आमच्याबरोबर. म्हणजे आम्ही असं 1000पेक्षा जास्त पालक आमच्या बरोबर आहेत, किड्स इंटेलिजन्स बरोबर आहेत. आमची बॅकएंड टीम 8-10 टीम मेंबर्स आहेत किड्स इंटेलिजन्सच्या बॅकएंड टीम मध्ये. आणि किड्स इंटेलिजन्सचा अबॅकस कोर्सच नाही तर इतरही वेगवेगळे प्रोग्राम्स आहेत, आणि प्रत्येक प्रोग्राम मध्ये आम्ही हे बघतोय की एक क्वालिटी आणि लॉंग टर्म रिलेशन मेंटेन राहील. अगेन इथे अजून एक थॉट की अबॅकस हा सब्जेक्ट आहे किंवा वैदिक मॅथ्स हा सब्जेक्ट आहे, कोणतेही सब्जेक्ट आहे. इम्पॉर्टंट मेन मूळ काम आमचं हे आहे की टीचर्स तयार करायचे, आणि त्या टीचर्स थ्रू एक चांगला इम्पॅक्ट करायचा आहे. कारण मुलं टेक्निक्स शिकणार, पण त्याच्याबरोबर 50% ते टीचर्सचे व्हॅल्यू, स्टाईल, बिलीफ सिस्टम सगळं घेणार आहेत. तिकडे ऍक्च्युली म्हणणं आमचं असं आहे की हॅपी टीचर प्लस हॅपी पेरेंट इज इक्वल टू हॅपी जनरेशन. सो त्या हॅपी जनरेशन साठी आमचं काम चालू आहे. खूप सुंदर. कारण आपण म्हणतो नाही का की मुलं एकदम प्युअर असतात, त्यांना तुम्ही जसे घडवाल तसे ते घडत जातात, आणि त्यावेळेला चांगला टीचर मिळणं आणि चांगलं एन्व्हायरमेंट मिळणं हे महत्वाचं असतं. त्याच्यामुळे एक जनरेशन घडवण्याचं खूप सुंदर काम तुम्ही करताय. या सगळ्यातून तुमचाही प्रवास खूप छान
आता एक तुम्ही पण एक वेगळ्या पद्धतीने घडलाय आणि हा प्रवास मला वाटतं कंटिन्यूच असतो. आपण सततच काहीतरी शिकत असतो. आता तुम्ही सांगितलं की अबॅकस बरोबर अजूनही काही ऍक्टिव्हिटी चालतात, तर त्या कोणत्या चालतात? येस. सपोर्टिव्ह एज्युकेशन मध्ये आता इथे ना दोन सेक्शन आपण लक्षात घेऊ शकतो. एक सेक्शन म्हणजे मेजर अबॅकस बरोबर, जसे की हँडरायटिंग, कॅलिग्राफी, वेदिक मॅथमॅटिक्स, असे मुलांचे, म्हणजे आता आम्ही अजून लिटल एंटरप्रेन्योर हा प्रोग्राम आणतोय मुलांसाठी. सो असे वेगवेगळे मुलांसाठीचे प्रोग्राम्स आहेत. त्याचबरोबर टीचर्स ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये आम्ही ECCA टीचर ट्रेनिंग पासून ह्या सगळ्या आम्ही गव्हर्नमेंट रेकॉग्नाइज्ड करून घेतोय, सो दॅट जे कोणी टीचर ट्रेनिंग कम्प्लीट करतात त्यांना स्किल इंडियाचं सर्टिफिकेट मिळते. आणि मग पुढे त्यांना त्यांचं जे काही सेंटर स्टार्ट करायचं आहे, त्यांना सेटअप सुरू करायचे किंवा आमच्या बरोबर कोलॅबोरेट होऊन काम करायचं असेल, तर तिथे अजून त्यांना ऑप्शन्स ओपन होतात. किंवा कुठे जॉब करायचं असेल तर चांगले ऑप्शन्स ओपन होतात. त्यामुळे टीचर ट्रेनिंग आणि स्टुडंट्सचं सपोर्टिव्ह एज्युकेशन. या व्यतिरिक्त आईची शाळा हा एक आमचा कन्सेप्ट आहे. आणि कम्प्लिटली असं म्हणता येईल, म्हणजे कसं अबॅकस किंवा इतर प्रोग्राम्स असे तुम्ही ऐकलेले आहेत, हे स्ट्रक्चर्ड प्रोग्राम्स आहेत. आईची शाळा कन्सेप्ट हा असा आहे की जिथे मी म्हटल्याप्रमाणे की लहान मुलांना समजणं, त्यांना नुसतं समजणं नाही तर ते काय हिंट देत आहेत ते लक्षात घेणं आणि त्यांच्या एनर्जीला चॅनलाइज करणं, मोर फोकस ऑन इमोशनल इंटेलिजन्स. म्हणजे जिकडे मला 30व्या वर्षी कळलं, जेव्हा बिझनेसमध्ये स्ट्रगल होत असताना, फायनान्शियल स्ट्रगल मधून जात असताना मला कळलं की हिलिंग किती महत्वाचं आहे, ध्यानधारणा किती महत्वाची आहे, स्वतःच्या भावनांना ऍक्नॉलेज करणं आणि त्यांना रिस्पेक्ट देऊन त्यांना चॅनलाइज करणं किती महत्वाचं आहे. याच्या काहीतरी टेक्निक्स आहेत. मग मला प्रश्न पडला की हे सगळं करिक्युलम मध्ये का नाही? हे सगळं मी लहान असताना का शिकले नाही? इतिहास, भूगोल जसं शिकले तसं हे का नाही, की भावना ऍक्नॉलेज करा, ती कुठल्या बॉडीच्या कुठल्या तरी पार्ट मध्ये दाखवते तिचं अस्तित्व. म्हणजे राग आला की आपला हात उठतो, तर ती हातात ते दाखवते तिचं अस्तित्व. बर्डन आले की आपल्याला असं शोल्डर्स वर हेवी वाटतं, इट इज द साईन. किंवा आपण जेव्हा खूप स्वतःला नेगेटिव्ह म्हणतो ते आपल्याला डोकं पण दुखायला लागतं. सो ती एनर्जी त्याचं जागा दाखवते, अस्तित्व दाखवते. मग त्या अस्तित्वाला ओळखून त्याला वाट देणं हे खूप इम्पॉर्टंट टेक्निक आहे. आणि ही खूप महत्वाची प्रॅक्टिस आहे, जी फ्युचर जनरेशन हॅपी करायची असेल तर ही गरजेची आहे. हे माझं एकदम ठाम मत आहे. म्हणजे एखाद्या वेळेस मूल परीक्षेत नापास झालं, काही आयुष्यात फरक पडणार नाही, बिघडणार नाहीये. पण जर मुलाला स्वतःची भावना लक्षात घेता येत नसेल तर बिघडणार आहे, तर नक्कीच बिघडणार आहे त्याचं आयुष्य. तर ते सगळं आम्ही एका करिक्युलम मध्ये तयार केलेलं आहे. आणि तो करिक्युलम आम्ही आईची शाळा ह्या कॉन्सेप्टने पुढे आणतोय. म्हणजे आईची शाळा हे प्रीस्कूल मध्ये पण जाऊ शकतं. आईची शाळा ह्याचे वेगळे सेपरेट वर्कशॉप्स आहेत. आईची शाळेचा वेगळा कन्सेप्ट आहे. आईची शाळा शाळेत सुद्धा जाऊ शकतं. सो ज्या पण तुम्ही म्हणजे अबॅकसच्या आणि ह्या सगळ्या करिक्युलम मध्ये इनडायरेक्टली आईची शाळा प्रत्येक ठिकाणी आहे. सो टीचर पण तशा घडतात ह्या ट्रेनिंग मधून, जिथे मुलांना अगदी ऍक्नॉलेज करून त्यांना आपण ग्रो होण्यासाठी स्पेस तयार करतोय. खूप सुंदर आहे. आईची शाळा मध्ये फक्त नाव आईची शाळा आहे आणि बाबा पण ऍडमिशन घेऊ शकतात, की फक्त आईची शाळाच आहे? आईची शाळा खरं तर हा करिक्युलम लहान मुलांसाठी आहे. आता ह्याला आईची शाळा का म्हटलंय, इथे तुम्ही खूप आता चांगला प्रश्न म्हटलं की आई शिकणार की बाबा पण ऍडमिशन घेऊ शकतात. आता आई म्हणजे ती कोणी व्यक्ती नाहीये, लेडी लेडी व्यक्ती नाहीये. म्हणजे महिला असं फक्त आईची शाळा म्हणून नाही. एखादी आईची शाळा म्हणजे ती व्यक्ती की जिचं हृदय आईचं आहे. म्हणजे आपण बघा, कंडिशन्स कुठे नाही ठेवत, खास करून आई मुलांकडून कंडिशन ठेवत नाही बऱ्याचदा. म्हणजे मार्कांचे कंडिशन वगैरे हा भाग हे करू, पण प्रेम देताना तिची काही कंडिशन तशी नसते. तिचं प्रेम प्रेम असतं. म्हणजे जरी ती रागवली केली तरी पण तिचंच, आपण म्हणतो ना, आईचं काळीजच वेगळं असतं. पण हेच ती लेडी जर बायको आहे, कोणाची मुलगी आहे, तर तिकडे तिला अपेक्षा आणि कंडिशन्स कनेक्टेड असतात. पण आईच्या रोलमध्ये तिचं कंडिशन्स नसतात. तसंच सेल्फलेस आणि कंडिशन नसलेलं देणं हे आई टीचर कडून झालं पाहिजे. मग ती आई टीचर मेल कॅन्डिडेट सुद्धा असू शकतो. म्हणजे वडील सुद्धा असू शकतात, कोणी सर पण होऊ शकतात आई टीचर. म्हणजे आईच्या शाळेमधल्या टीचर्सना मी आई टीचर म्हणतो.
आई टीचरची प्रॅक्टिस ही असते आणि ही असली पाहिजे की मी माझ्या आजूबाजूला जी मुलं आहेत ना त्यांना मी एका प्लेन नजरेतून बघते, मी त्यांना लेबल्ड नजरेतून नाही बघणार. आणि ते आहेत, त्यांना ग्रो करायचंय विथ डीप लव्ह इनसाइड माय ओन हार्ट. माझ्या स्वतःमध्ये आधी ते मला प्रेम रुजवायचंय, त्यातून मी ते मुलांना देऊ शकते विथ खूप नो खूप कंडिशन्स. सुंदर आणि मला वाटतं हे खूप आवश्यक पण आहे. कारण आत्ताचं आवश्यक आहे. लाईफ ना खूप स्ट्रेसफुल आहे. पॅरेंट्स पण येस. दोघेही पॅरेंट जॉब करत असतात. जॉबमध्ये पण खूप टेन्शन्स असतात, फायनान्शियल कंडिशन सगळ्या ठिकाणी, कारण प्रत्येकालाच आपल्या मुलाला खूप सारं काही द्यायचं असतं आणि मग ती फायनान्शियल गणितं बसवता येत नाहीत. सगळीकडे टेन्शन असतं आणि जनरली असं बघितलं जातं की आपला राग तिथेच व्यक्त होतो जिथे आपण काढू शकतो आणि ते बऱ्याच वेळा ते मूल असतं की ती अगदी मुलांवरती बरोबर. आपण कधी हात उचलला जातो, कधी काहीतरी बोललं जातं किंवा रागाच्या भरात दूर ढकललं जातं, ज्या वेळेला त्या मुलाला त्या गोष्टीची खूप गरज असते म्हणा किंवा त्याला कल्पनाच नसते की असं का घडतंय. गरज असते. त्यामुळे हा जो कॉन्सेप्ट आहे आईची शाळा, की आपल्या भावना कशा कंट्रोल करायच्या आणि त्या चॅनलाइज करायच्या, हे मला वाटतं प्रत्येकच पालकाला हे शिकणं जरुरीचं आहे आणि येस. निदान समजून तरी घेतलं पाहिजे. खरंच. खूप खूप सुंदर कॉन्सेप्ट आहे. म्हणजे अबॅकस हा एक पार्ट ऑफ द किड्स इंटेलिजन्स आहे असं आपण म्हणू येस. शकतो. की जिथून तिथून जरी सुरुवात झाली असली तरी आता हा असा वडाच्या झाडासारखं दिसतंय मला, की त्याला खूप साऱ्या फांद्या फुटल्यात आणि पारंब्याच्या रूपातून हे किड्स इंटेलिजन्स वेगवेगळ्या ठिकाणी उगवत आहे, दुसऱ्या दुसऱ्या देशामध्ये म्हणा, शहरामध्ये म्हणा. तर खूपच खरंय, खरंय. सुंदर कॉन्सेप्ट आणि सगळी तुमची मेहनत आणि एक वेगळी कल्पना शक्ती म्हणा किंवा मुलांसाठी काय करू शकतो त्या भावनेतून हे सगळं निर्माण झालेलं. तर मला खूप मस्त वाटलं तुमच्याशी बोलून आणि खूप छान वाटतंय. खरं त्या गप्पा संपू नये असं मला वाटतंय, पण तरी सुद्धा जाता जाता तुम्हाला काय संदेश द्यावासा वाटेल किंवा तुम्हाला काही सांगावंसं वाटेल आपल्या व्ह्युअर्सना? ओके. आता आपण पालक आणि उद्योजिका महिला, बरोबर, या दोन ऑडियन्सना लक्षात घेऊन जाऊया. पहिलं तर मला पालकांना हे सांगावंसं वाटेल की आपल्या हातात जे मुलं आहे, म्हणजे टीचर 100 मुलांना बघते, टीचर जनरेशन घडवते, पालक एक एक लाईफ घडवते, बरोबर. तर त्या आपल्या त्या मुलाकडे, मुलगा मुलगी जे कोण आपलं पाल्य आहे ना, ते एक इंडिव्हिज्युअल व्यक्तिमत्व आहे आणि त्याच्यात ऑलरेडी एक ऍडल्ट, एक मोठी पर्सनॅलिटी ऑलरेडी लपलेली आहे. ह्याच नजरेने मुलांकडे बघितलं आणि त्यांच्याशी वागलो ना आपण, तर आपण आपोआप रिस्पेक्ट द्यायला लागू, त्यांना समजून घ्यायला लागू आणि बाकी सगळ्या गोष्टी पुढच्या होतील. तर त्यांना त्यांचं ते डेव्हलप करण्यासाठी, व्यक्तिमत्व डेव्हलप करण्यासाठी आपण स्पेस देऊया आपल्या भावनेत पण. आणि त्यांना सगळ्या मटेरियल गोष्टींची गरज नाहीये, त्यांना काहीतरी अजून वेगळं सुद्धा आपल्याकडनं हवंय. आणि त्यासाठी तुम्ही स्वतःवर पण काम करा, असं पालकांना सांगावंच वाटेल. आणि महिला उद्योजकांना एक्सक्युजेस आपण सगळे बाजूला ठेवू. कारण जर मी म्हणते ना, जर आपण किचन सांभाळू शकतोय तर तिथे आपण मॅनेजमेंट व्यवस्थित करतोय. स्टॉक इन्व्हेंटरी मेंटेन करण्यापासून, तांदूळ, गहू, पीठ, बाकी सगळ्या गोष्टी अगदी करण्यापासून, आपण कस्टमर केअर पण व्यवस्थित हँडल, कस्टमर केअर म्हणजे आपण रिलेशनशिप पण व्यवस्थित हँडल करतोय. म्हणजे कुठले सण, कोणाच्या बारशाला जायचंय, डोहाळे जेवणाला जायचंय, म्हणजे भले आपले स्पाऊस नाही गेले तरी आपण सासरचं सगळे कनेक्शन व्यवस्थित मेंटेन ठेवतो, तिथे आपला हातखंड असतो. एका वेळी मल्टीटास्किंग करतो, म्हणजे एका बाजूला कुकरच्या शिट्ट्या चालू आहेत आणि दुसऱ्या बाजूला मुलाचं दप्तर भरणं चालू आहे किंवा होमवर्क घेणं चालू आहे किंवा डबे भरणं चालू आहे. सो असं सगळ्या गोष्टी करतो. म्हणजे जर बघितलं तर वी आर डुईंग मल्टीटास्किंग आणि ते पण इफेक्टिव्हली होतं. त्यानंतर आपण थकतो पण करतो आपण. मग एवढं पोटेन्शियल आहे, तर हे पोटेन्शियल फक्त 4 भिंतीत नाही ठेवायचंय. त्या सगळ्या पोटेन्शियलला बिझनेसमध्ये आणून आपण वापरू शकतो. आणि जर ते वापरलं नाही तर ते वेस्ट जाणार, आणि जर ते वापरलं तर ते वाढत राहणार. हे माझं असं स्पष्ट म्हणणं आहे. त्यामुळे बरेच जण थांबतात की फायनान्शियल कंडिशन आता नाहीये, तर ती कधीच सुधारणार नाही.
ती कधीच सुधारणार नाही. जर का ती आता नाही सुधारली, ते त्यासाठी ऍक्शन नाही घेतली, तर ती विदाऊट ऍक्शन सुधारणार नाही. मग ते तसंच राहणार. सो चक्रातून कुठेतरी बाहेर येण्यासाठी तुम्हाला स्वतःलाच असं ब्रेक करायला लागणार. आणि जर थांबण्यासाठी तुमच्याकडे 10 कारणं आहेत, हजारो कारणं आहेत, एक कारण शोधा की ज्यातून तुम्ही पूर्णपणे पुढे येण्यासाठी तयार व्हा. एक कारण तुम्हाला ते मिळालं पाहिजे. आता मला करायचंय, माझी एक वेगळी ओळख, फायनान्शियली इंडिपेंडेंट बनायचं आहे. आणि याचा सगळ्याचा फायदा आहे ना, फायदा म्हणण्यापेक्षा याचं सगळं प्राऊड वाटतं आपल्या फॅमिलीला, मिस्टरांना प्राऊड फिलिंग होतं, मुलांना प्राऊड वाटतं, कारण मुलं आईला एका वेगळ्या रोलमध्ये, वेगळ्या पोझिशनला बघतात. आणि मला असं वाटतं ना, स्वतःवरचं, खास करून लेडीजसाठी ना, स्वतःची व्हॅल्यू जपणं आणि वाढवणं, दॅट इज द बेस्ट गिफ्ट तुम्ही तुमच्या मुलांना देऊ शकता. तुम्हाला वाटतं 24 तास आपण मुलांच्या मागे लागलो आणि 24 तास त्यांना भरवण्यात वेळ घालवला की आपली व्हॅल्यू होते, असं नाहीये. आपली व्हॅल्यू वाढली की बरोबर त्यांना हे बेस्ट गिफ्ट देतो, कारण आपण आपल्यात खुश राहायला लागतो आणि त्यांना तेच हवंय. बरोबर. खूप दॅट्स इट. मला सुंदर. वाटतं खूप मोठा मेसेज झाला, पण हा एक मेसेज आहे. खूप सुंदर. कारण आपल्या बायकांना अगदी साधी आपली खास रेसिपी सुद्धा आपण पटकन दुसऱ्याला सांगत नाही, कारण ती कॉपी होईल अशी एक कुठेतरी इनसिक्युरिटी असते. तर या खरंय. इनसिक्युरिटीतून तुम्ही बाहेर या. आणि मी तर सांगेन की जेवढ्यांना ऍब्सोल्युटली. शक्य आहे किंवा ज्यांना कोणाला काही करायची इच्छा आहे, स्वतःच्या घरातून व्यवसाय करायचा आहे, बाहेर कुठेतरी करायचे, एक ओळख निर्माण करायची, तुम्ही शुभदातांशी कनेक्ट होऊ शकता. कारण आता तुम्हाला समजलंच की नुसतंच अबॅकस नाही, तर इतरही अनेक गोष्टी आहेत ज्याचं तुम्ही ट्रेनिंग घेऊ शकता. आणि जो विषय तुम्हाला आवडेल त्या विषयामध्ये तुम्ही त्यांच्याशी कनेक्ट होऊन एक स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी निदान प्रयत्न तरी नक्कीच करू शकता. बरोबर. नक्कीच, नक्कीच. सो थँक्यू सो मच ऍब्सोल्युटली. की तुम्ही आज चॅनलवर आलात आणि खूप सुंदर गप्पा झाल्या. शर्मिला ते थँक्यू, कारण हे तर तुम्ही मी हिरकणी हे चॅनल मी पाहिलं, कितीतरी इन्स्पायरिंग स्टोरीज तयार झालेल्या आहेत या चॅनलवर, आणि यू आर ऑल्सो डुईंग ग्रेट जॉब. म्हणजे आमच्या सारख्यांना एक चांगला प्लॅटफॉर्मही मिळतोय आणि तुम्ही हे सगळं करताय, एवढं सगळं टाइम मॅनेज करून. सो तुमचे पण खूप आभार मनापासून, म्हणजे मला इथे इन्व्हाइट केल्याबद्दल. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू सो मच.